नमस्कार, मी अपूर्वा. आज आपण सूक्ष्म व्यायाम म्हणजेच मायक्रो एक्सरसाइजेस बघणार आहोत. हे अतिशय सोपे आणि इफेक्टिव्ह असे आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळेजण हे एक्सरसाइजेस करू शकतात. या हालचालींमुळे स्नायू आणि सांधे हलके होतात आणि सकाळी झोपून उठल्यानंतर शरीराला जे जडत्व आलेलं असतं ते सुद्धा निघून जातं. कोणतेही हेवी स्ट्रेचेस किंवा योगासनं सुरू करण्यापूर्वी शरीर मोकळं करून घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्येच मायक्रो एक्सरसाइजेसचा खूप उपयोग होतो. यांनी रक्ताभिसरण सुधारतं आणि सगळे स्नायू लवचिक व्हायला लागतात. चला तर मग सुरू करूया. सुरुवात मानेपासून करायची. श्वास घे, सावकाश मान वर घ्या. श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. सिमिलरली श्वास सोडत मान डावीकडे घ्यायची. इथे खांदे हलके ठेवा, खांदे उचलू नका. उजवीकडे. डावीकडे. आणि उजवीकडे. आता दोन्ही हात खांद्यांवरती ठेवायचे आणि श्वास घेत सावकाश दोन्ही हात वरती उचला. श्वास सोडत खाली. फुल शोल्डर रोटेशन. स्कंध शक्ती विकासक. 1 2 3 4. आता असंच उलट दिशेने जायचंय. 1 2 3 4. आता दोन्ही हात समोर घ्यायचे आणि हाताच्या बोटांना हळूहळू स्ट्रेच करायचे. सगळ्या बोटांपाशी तळ हातापाशी त्याचा ताण जाणवायला हवा. त्याच्याने रक्ताभिसरण सुधारायला मदत होईल. मनगटांना गोल फिरवा. उलट दिशेने. रिलॅक्स. आता आपल्या कोपराला खालून सपोर्ट द्यायचा आहे आणि समोरच्या बाजूला सावकाश कोपर ताणायला सुरू करा. 1 2 3. सिमिलरली रोटेशन. 1 2 3. असंच उलट दिशेने जाऊया. 1 2 3. डाव्या हातापाशी. 1 2 3. रोटेशन. 1 2 3. उलट. 1 2 3. आता श्वास घेत दोन्ही हात सावकाश वरती उचला. पाठीचा संपूर्ण मणका इतर मसल्सना छान स्ट्रेच द्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली. अजून एकदा. इनहेल अप. एक्झेल डाऊन. आता दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल गॅप ठेवायचा आहे. दोन्ही हातांची मूठ करा आणि श्वास घेत सावकाश हाफ सर्कल. श्वास सोडत दुसरा हाफ. यानुसार स्लोली श्वासानुसार रोटेशन करायचं. 1 2. अंग हलकं ठेवा, कंबर हलकी ठेवा. 3 4.
आता असंच उलट दिशेने जाऊया. 1 2 3 4. व्हेरी गुड. आता दोन्ही पाय समोर सोडायचे आणि पायाच्या बोटांना हळूहळू स्ट्रेच करायला सुरू करा. त्यानंतर पायाचे घोटे 1 बाय 1 स्ट्रेच करायचे. हळूहळू जमिनीच्या दिशेला सगळी बोटं ताणून धरा आणि मग परत स्वतःच्या दिशेने ओढून घ्या. सिमिलरली साइड टू साइड. दोन्ही पाय आधी बाहेर घ्यायचे आणि परत एकमेकांच्या दिशेने, परत बाहेर, परत एकमेकांच्या दिशेने. आता सावकाश रोटेशन सुरू करायचंय. क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. दोन्ही पाय हलके सोडून द्या आणि उजवीकडून डावीकडे, अँटी क्लॉकवाईज. आता दोन्ही गुडघ्यांना जमिनीच्या दिशेने आतमध्ये कॉन्ट्रॅक्ट करून घ्यायचंय. कॉन्ट्रॅक्शन नंतर गुडघ्याच्या आजूबाजूच्या सगळ्या स्नायूंवरती शेनपाशी तुम्हाला ताण जाणवायला लागेल. 1 मिनिट होल्ड करायचंय आणि मग परत रिलीज करायचंय. अजून एकदा स्लोली. कॉन्ट्रॅक्ट युअर नीज टुवर्ड्स द फ्लोअर. पायावरती सावकाश ताण द्या आणि सावकाश मोकळे सोडा. आता डावा गुडघा आपल्याला फोल्ड करायचा आहे, पोटाजवळ घ्यायचा आहे, परत समोरच्या बाजूनी ओपन करायचा आहे. उजवा गुडघा जवळ, परत समोरच्या बाजूनी ओपन. फक्त याच्यामध्ये एकच काळजी घ्या की पाठीचा राऊंड होत नाहीये. पाठ छान सरळ आणि कम्फर्टेबल असायला हवी. या एक्सरसाइजेसचा सराव दररोज 10 ते 15 मिनिटं तरी करा आणि तुम्हाला फरक जाणवला तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.